ऑपॉर्च्युनिटी पाहायला मिळेल. थँक्यू सो मच. आपण जाऊया लगेचच कॉम्बॉक्स मध्ये. चला पाम धमाका आपण पाहतायत. आपला लगेच आपण निर्णय कळवायचा आहे. आपणास निवेदन असेल आणि ज्या बाईक्स आहेत प्लीज विकी पाटील आपणास देखील निवेदन असेल. आपण विचारमंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. आयोजकांचा कॉल वारंवार तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया आपण लगेचच संपूर्ण बाईक्स आपण बाउंड्री लाईन बाहेर लावायच्या आहेत. धन्यवाद डीजे. चला पाम धमाका आपण पाहतायत. नाणेफेकीचं कौल जिंकून आपण पाहिला गेलं तर क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय.
चला दोन्ही संघाला आपण पाहू शकतायत. चला आपण लगेच जाऊया अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय थेट लाईव्ह प्रक्षेपण यंगस्टार टिंबी आयोजित त्यांच्या सौजन्याने 2 दिवसीय स्पर्धा कालच्या दिवसामध्ये मोरेकरून संघाने चांगलं आपलं नाणं मात्र खणखणीत वाजवलेलं आहे. आमचं कॅमेरामॅन मिस्टर मुन्ना मॅन फ्रॉम बोईसर एक चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. यावेळी हलक्याशा हाताने चेंडूला कट करेपर्यंत पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती गडी मात्र गारद करून सोडला जाईल. फलंदाज होईल बाद. वॉट अ सुपर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती फलंदाज होईल बॅक टू दी डकआउट. चला दापोली बॉईज आपणास निवेदन असेल आपण लगेच आपला 12वा प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं अनिवार्य आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. बॅटर पाहिला गेलं तर पहिल्या चेंडूवरती मिस्टर मंथन तंबूच्या असताना परतला आपण पाहतायत मिस्टर सियोग ज्यांनी पाम प्रीमियर लीगमध्ये एक मॅन ऑफ द सिरीजचा मान ज्यांनी पटकावला तो मिस्टर सियोग आपण पाहू शकतायत. वेळी जरूर चेंडू टप्पा पडल्यावरती चेंडू उसळी घेतोय आणि आपण पाहायला गेलात तर अगदी टॉट चेंडू पाहायला मिळाला. चांगली अशी रणनीती मात्र म्हणावी लागेल. मिस्टर तन्मय आपण पाहू शकतायत. यावेळी चेंडू आपण पाहिला गेलात व्यवस्थित हलक्या शतानं चेंडूला फक्त दिशा दिली गेली. तदनंतर क्षेत्ररक्षक मात्र पोहोचला गेला. मिस्टर कस्तूप आपण पाहतायत एक चांगलं एक युवा व्यक्तिमत्व युवा नेतृत्व आपल्या संघासाठी वारंवार करतायत. चांगली का बॅटिंग करण्यामध्ये देखील अग्रेसर आहेत असं मिस्टर कस्तूप आपण पाहिला गेलात. अगदी स्क्वेअर मिडविकेटच्या रिजनला आपण बघू शकताय संपूर्ण फील्ड अगदी संपूर्ण सीमेवरती सज्ज केलेत तटस्थ आहेत. आणि आजचा दिवस दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना हलक्याशा हाताने आपण पाहिला गेला तर अगदी गल्लीच्या रिझनला देखील मारायचं होतं पण पॉईंटचा खेळाडू पुढे सरसावेल. एकच धाव इथे घेतली जाईल. हलक्याशा हाताने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम वारंवार करतोय तो फलंदाज मिस्टर ऋतिक. एक चांगली
फलंदाजी मात्र म्हणावी लागेल. ऋतिक एक सेन्सिबल क्रिकेट कसं खेळायचं सामना पाहिला तर 4 षटकांचा राहील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. यावेळी चांगला फटका सजवायचा होता, कार्पेटला रोल करून चेंडू मात्र जरूर पाहायला मिळेल, परंतु यावेळी आपण पाहू शकताय चेंडू फंबल होईपर्यंत मिस्टर कस्तूब चेंडू आतल्या आत गेल्यानंतर नंतर ओम चेंडूपर्यंत पोहोचेल आणि पोहोचल्यानंतर पाहायला मिळेल तब्बल 2 धावा सहज. यावेळी मारण्याच्या प्रयत्नात जरूर अपील जरूर केली होती, पण व्यवस्थित बॅटेशी संपर्क आपला पाहायला मिळत आहे. परत दुहेरीसाठी देखील प्रयत्न असेल, दुहेरी धाव देखील परिपूर्ण केली जाईल. यावेळी पंचांचे दर्शवतील लेग बाईच्या स्वरूपामध्ये दुहेरी धावेवर समाधान. या दुहेरीने संघाची धावसंख्या 2 पोहोचेल ती तब्बल 6 धावा. यावेळी जरूर फटका सजवण्याचा प्रयत्न ऑन साइडला जबरदस्त क्लास षटकार पाहायला मिळाला. खूपच देखणा षटकार, अगदी चेंडूला पाहिल्यानंतर चेंडूला फेकून देखील दिले गेले. जबरदस्त बॅटिंग म्हणावी लागेल. तर फलंदाज आपण पाहिला गेलं तर मिस्टर ऋतिक एक देखणा असा फटका एक पहिलाच आपण पाहिला गेलं तर रूपमच्या पहिल्या चेंडूवरती चांगला समाचार देखील घेतला गेला तर नक्कीच ऋतिक या फलंदाजाने जबरदस्त बॅटिंग आपण पाहू शकतो. त्यांनी दापोली बॉईज अगदी सकाळच्या सत्रामध्ये यावेळी जरूर मात्र मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. लॉंगॉनच्या रिझनला क्षेत्ररक्षक मिस्टर ओम चेंडूपर्यंत पोहोचेल. दुहेरीसाठी देखील प्रयत्न केला जाईल. डेंजर एंडला थ्रो केला परंतु रनिंग बिटवीन द विकेट मात्र म्हणावं लागेल आणि अगदी 2च धावेवर समाधान. दुहेरीने संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पोहोचेल ती तब्बल 14 धावा. आमचं एक पाहिले गेले मॅजिक फिंगर म्हणून ज्यांची ओळख एक चांगले एक चांगलीच एक नेहमी सातत्यपूर्ण अशी स्कोरिंग करतात आमचे राज. एक युवा नेतृत्व देखील त्यांचं आहे. एक फिरका गोलंदाज म्हणून ओळख, ज्यांचे आर्टिस्ट म्हणून ज्याला आपण संबोधतो असे मिस्टर राज आमच्याच देखील जुळले जातील. यावेळी आपण पाहिला गेलं थोडंसं चेंडू आपण पाहिला गेलं तर अगदी हलक्याशा हातानं फक्त दिशा देण्याचं काम लेग साईडला जरूर करतोय. एकच धावी ते घेतली जाईल. एकेरीवरती समाधान आपण पाहिले गेले. दोन्ही पंच आपण तटस्थ आहात. एका बाजूला पाहायला मिळेल मिस्टर रोशन ठाकूर मॅन फ्रॉम उनबाट आणि एका बाजूला पाहायला मिळेल तो मिस्टर अक्षय राऊत मॅन फ्रॉम दिलवाडी. अशी दोन्ही पंचांची भूमिका आपण पाहू शकतात. एक चांगलं निभावण्याचं एक निपक्षपाती निर्णय घेण्यामध्ये अग्रेसर आणि अग्रगण्य जोडी पाहायला मिळेल. यावेळी आउट ऑफ द ऑफ स्टंप प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येणारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरती निघून जाते. थोडंसं स्लॉट बदलला गेला, टप्पा बदलला गेला आणि तदनंतर पंचमचे वरतील सुवरी चेंडू दाखवला गेला. अवंत रुपयामध्ये भर आणि या एका धावेने संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती तब्बल 16 धावा. खूपच देखणं अशी एक फलंदाजी गोलंदाजी. यावेळी बॅटीची जरूर इनसाइड एज. तदनंतर पाहिला गेलं तर चेंडूचा पाठलाग करेपर्यंत पाहायला मात्र मिळेल का, परंतु या वेळेस आपण विचार केला तर तब्बल एकच धाव इथे घेतली जाईल. पंच आपण पाहतायत परंतु डिक्लेरेशन झोनमध्ये क्षमस्व माफी असावी. डिक्लेरेशन झोनमध्ये चेंडू मात्र निघून जाईल 2 धावेंकरिता. जबरदस्त बॅटिंग, कारण जर क्रिकेटमध्ये तुम्हाला जर अधिराज्य गाजवायचं असेल तर तुम्हाला सकाळच्या सत्रामध्ये देखील तितकी तुमची फलंदाजी महत्वाची आहे. यावेळी आपण पाहू शकतायत की जबरदस्त अशी बॅटिंग पाहायला मिळेल. टॉच चेंडू मिस्टर रूपम. आतापर्यंत पाहायला मिळेल तब्बल 5 चेंडूचा खेळ संपन्न होतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर तब्बल 18 धावा 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. जबरदस्त गुड बॅटिंग गुड बॉलिंग पाहायला मिळते ती दापोली बॉईज वर्सेस पाम धमाका. यावेळी
बाउन्स थोडासा चेंडू पाहायला मिळाला. उसळी घेत चेंडू मात्र जाईल. वन बाउन्स चौकार जबरदस्त अगदी शेवट अखेर केला गेला. द्वितीय षटकाच्या अखेरीस आपण पाहिल्या गेलो तर चौकार आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 2-2 22 धावा. चांगली अशी खेळी आपण पाहू शकते. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 धावा. यंगस्टार क्रिकेट टेंबी आपण पाहतायत त्यांच्या सौजन्याने 2 दिवसीय स्पर्धा सगळ्यांच्या आपण पाहिल्या ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस चुकवला. या आपण पाहिले गेले त्या योजनेचे शिल्पकार खऱ्या अर्थानं आपण सर्वेश आपण पाहतायत. तदनंतर मिस्टर राहुल वडे असतील, मिस्टर भाई असेल, मिस्टर असे संपूर्ण त्यांची टीम आपण पाहू शकतायत. यांचं देखील त्यांचे सहकारी यांचं देखील सर्वांचं मनापासून सहर्ष आभार. कारण ही स्पर्धा आपण पाहिल्या गेल्यात तर खऱ्या अर्थानं प्रत्येकाला एकोपा कसा निर्माण करता येईल, एक सामाजिक बांधिलकी कशी निर्माण करता येईल यासाठी आपण पाहतायत यंगस्टार टीम यांच्या सौजन्यानं हे 2 दिवसीय स्पर्धा आयोजन केले गेले. भव्य दिव्य असं ऐतिहासिक मैदान पाम आपण पाहतायत. तदनंतर आमचा बुलंद आवाज सर्व प्रेक्षकांपर्यंत खेळाडूंपर्यंत पोहोचवण्याचं काम जे करतायत ते विघ्नहर्ता डीजे. त्याचे प्रोप्रायटर पाहिले तर मिस्टर प्रदीप गावण, एक चांगलं व्यक्तिमत्व, ब्रँड ऑफ उमरोळी. यावेळी गोलंदाज मार्कवर सज्ज होईल. यावेळी फटका जरूर सजवला गेलाय फायनलीच्या रिझनला. डीप फॉरवर्डच्या रिझन मध्ये चेंडू मात्र जाईल आर पार सीमा पार. हा येईल खणखणीत षटकार 6 धावा. मॅग्निफिशियंट क्लास एक षटकार पाहायला मिळाला आणि या 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 28 धावा. मिस्टर चिराग आपण पाहतायत. यावेळी जरूर फक्त चेंडूला थोडंसं आपण हलक्या हातानं फक्त पंच केला गेलाय. चेंडू मात्र जाईल. केन मिली तोफा और जड दिया चौका. जबरदस्त अशी फलंदाजी यावेळी पाहायला मिळेल. पंपचं मैदान गाजवण्याचा प्रयत्न करेल तो फलंदाज मिस्टर ऋतिक. सुपर शॉट. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपन्न होतोय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ 2.2 चेंडूचा खेळ संपन्न होईल. यावेळी हवेमध्ये बराच काळ चेंडू तदनंतर क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत नोमॅन्स लँड मध्ये चेंडू मात्र नक्कीच ट्रॅव्हल होईल. दुहेरी धाव देखील पूर्ण केली जाईल. तिहेरीसाठी प्रयत्न, तिसरी धाव देखील पूर्ण करण्याचा निर्णायक खेळी. जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिल्या गेले तर दापोली बॉईज यावेळी आपण पाहू शकतायत. यावेळी पंच आमचे वलटील. इट्स अ व्हाईट बॉल. यावेळी पंच देखील वॉर्निंग देखील दर्शवताना पाहायला मिळेल. चांगली अशी पंचगिरी मात्र म्हणावी लागेल. एका बाजूला पाहू शकतात उनबटचा ब्रँड, एका बाजूला पाहू शकतात देलवाडीचा ब्रँड. अशी दोन्ही पंच या 2 दिवसीय स्पर्धेमध्ये देखील लाभले गेले. त्यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष आभार. यावेळी व्यवस्थित आपण पाहिला गेला बॅटेजची आपण पाहिला तर नक्कीच कडेला लागेल. खालच्या दिशेला लागत चेंडू अगदी वरच्यावर राहिला गेला. एकच धावी ते घेतली जाईल आणि एका धावीवर समाधान. एका धावीने संघाची धावसंख्या 2 पोहोचेल ती तब्बल 37 धावा. 37 रन्स ऑन स्कोर कार्ड. महागडं षटक रुपमेने हाताळलं गेलं. तदनंतर आपण पाहिलं गेलं तर मिस्टर चिराग पहिल्या चेंडूवरती षटकार, तदनंतर चौकार, मग तिहेरी धावा, मग तदनंतर वाईट आणि पुन्हा 1 धावा. चांगली गोलंदाजी आपणास करावी लागेल कारण आपल्या घरच्या मैदानामध्ये एक चांगला क्रिकेटचा अनुभव. यावेळी चेंडू अगदी टप्पा पडल्यानंतर वेग घेतोय, उसळी घेतोय. चेंडू खालच्या खाली राहिला गेला. जबरदस्त अशी गोलंदाजी. एक तुम्हाला भेदक मारा करावा लागेल
कारण आपण पाहिला गेलं तर चांगली गोलंदाजी कराल तर तुम्ही कुठेतरी फलंदाजाला रोखून ठेवलं जाईल आणि रोखून ठेवल्यानंतर आपली धावसंख्या देखील कमी पाहायला मिळेल. यावेळी चेंडूला थोड्याशा हलक्याशा हातानं फ्लिक. यावेळी चेंडू मात्र जाईल आर पार सीमा पार आणि हा जाईल 6 धावांसाठी षटकार मॅक्झिमम 6. या 6 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 43 धावा. 43 रन्स ऑन स्कोर कार्ड आपण पाहू शकताय. ती लॉंगॉनच्या रिझनला मिस्टर सुयोग वडे एक चांगला ब्रँड आपण पाहिला गेला तर पाम प्रीमियर लीग 2026 मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मान पटकावला गेला तो मिस्टर सुयोग आपण पाहू शकतायत. षटक इथे संपलं जाईल. शेवटचं एक षटक 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते दिवस पाहायला मिळेल तर तब्बल 43 धावा. गोलंदाज मिस्टर ओम आपण पाहू शकतायत व्यवस्थित बॅटरशी संपर्क जरूर अगदी स्क्वेअर मिड विकेटच्या डीप फॉरवर्डला चेंडूला पाठवण्याचं काम कस्तूप चेंडूपर्यंत पोहोचेल. एकच धाव इथे घेतली जाईल. आपण पाहिलं गेलं तर घातक जोडी म्हणून ज्याला आपण समजतो एका बाजूला मिस्टर ऋतिक एका बाजूला तन्मय. एक चांगली अशी खेळी मात्र म्हणावी लागेल ती ऋतिकांच्या साह्यानं. आतापर्यंत या एक धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचेल ती तब्बल 44 धावा. यावेळी चेंडू अगदी पाहिला गेलं तर पायाच्या मधोमध टाकण्याचा प्रयत्न. यावेळी कसं थोडंसं फंबल होईल. फेकी जरूर करेल मध्ये ॲक्युरेट फेकी थोडंसं पाहीपर्यंत पाहिला गेलं तर आपण पाहिला गेलं 2+2=4 रन्स. जबरदस्त अशी खराब अशी फेकी मात्र म्हणावी लागेल. कुठेतरी एक 2 धावा दिल्या होत्या परंतु पुनश्च 2 धावा फ्री भेटल्या गेल्यात कारण कस्तुब्याने थोडं खराब असा फेकला गेला नंतर चांगला कमबॅक पाहायला मिळाला नाही. या 4 धावीनं संघाची धावसंख्येचा आपण विचार केला तर जाऊन पोहोचेल ती तब्बल 48 रन्स. यावेळी जरूर फटका येईल. आपण पाहिला गेला A1 पवन किनी कॉपी बुक स्टाईल जबरदस्त मॅक्सिमम षटकार 6 धावा. काही फटकेबाजी पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये धुमाकूळ घातला घेतलाय मिस्टर ऋतिक. यावेळी पुनश्च मारण्याच्या प्रयत्नात हवेमध्ये चेंडू बराच काळ क्षेत्ररक्षक मात्र पोचेल का आणि यावेळी येस इट्स अ गॉन. जबरदस्त झेल टिपला जाईल. फलंदाज होईल बाद. मोठा झटका तत्पूर्वी देऊया संधी एक डीजेला. धन्यवाद टीजे. आपण पाहू शकतायत काही जबरदस्त षटकार दिल्यानंतर देखील आपला स्वतःचा आत्मविश्वास न डगमगता विकेटचं पतन देखील केलं गेलं. ऋतिक फलंदाज आपण पाहिला गेलं तर तंबूच्या असायला परतला गेला. चांगली बॅटिंग अशी म्हणावी लागेल ती ऋतिक यांच्या साह्यानं आणि आतापर्यंत संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 54 धावा. 54 रन्स ऑन स्कोर कार्ड. वेळी मारण्याचा प्रयत्न देखील होता परंतु यावेळी थोडंसं नक्की हर्ष मिस करेल आणि यावेळी चेंडू मात्र नक्कीच अगदी चेंडू पाहिला गेला तर मैदानाला गुदगुल्या करत चेंडू मात्र जाईल 4 धावींसाठी. येईल चौकार 4 धावा.
यावेळी जरूर हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात मिस्टर सियोग चेंडूपर्यंत पोहोचेल. गुड जजमेंट, व्हॉट सुपर कॅच मिस्टर सियोग यांच्या साह्यानं फलंदाज होईल बाद. संघाची धावसंख्या बॅटेड पॅटच्या साह्यानं तब्बल 58 धावा, 59 धावांचं लक्ष असेल आपण पाहायला मिळेल. 59 रन्स टू विन. पुढे जाऊ नका, एकत्र पाहत राहा. यंगस्टार आपण पाहायला मिळेल. टेंबी यांच्या सौजन्यानं 2 दिवसीय स्पर्धा, दिव्य संधी डिस्की जॉकीला. येणारे 24 चेंडू असतील. 59 धावांचं आव्हान मात्र दिले गेले आपण पाहू शकताय. पाम धमाका आपल्या घरच्या मैदानामध्ये आपण पाहू शकताय. मिस्टर सियोग वडे मिस्टर सियोग वडे त्याच्यासोबत सोबतीला असेल मिस्टर मयूर आपण पाहू शकतायत. एक दोन्ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दखल होईल. येणारे 24 चेंडू असतील आणि या मॅचचं समीकरण असेल 59 धावांचं आव्हान दिलं गेलंय. 24 चेंडू 59 धावांचं आव्हान बोलायचं म्हटलं म्हणजेच षटकारांचा वर्षाव देखील करावा लागेल. ज्या पद्धतीनं ऋतिकने फलंदाजी केली होती त्या पद्धतीनं देखील एक नावामध्ये पाम धमाका आहे, पण धमाकेदार अशी फलंदाजी देखील आपल्या घरच्या मैदानामध्ये करावी लागेल.
येस स्टार्ट ऑफ द मॅच आपण पाहू शकतायत गोलंदाज मिस्टर मानस मानस सामोरे जाईल. एक आपण पाहिला गेला तर पामचा एक योद्धा म्हणून ज्याला आपण ओळखतो पाम प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मान पटकावला. पूर्ण मैदान गजबजलेलं पाहायला मिळालं होतं. पण पुनश्च सिओ ऑन स्ट्राईकला यावेळी बॅटेची कडा जरूर घेतली जाईल, परंतु यावेळी पाहायला मिळेल बॅटेची इन एज. यावेळी फलंदाज होईल बाद. पहिल्या चेंडूवरती प्रहार करायचा होता, संकटमोचक खेळी करायची होती, पण तो पहिल्या चेंडूवरती बाद होईल. मिस्टर सिओ बॅक टू दी डकआउट. धन्यवाद. चांगली आपण पाहिला गेलं तर ज्यावेळी पाम धमाका गोलंदाजी करत होता त्यावेळेस सिओक या गोलंदाजाने पहिलाच विकेट पटकावला होता, परंतु तीच स्थिती पाहायला मिळेल. यावेळी दापोली बॉईज गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती सिओकचं देखील विकेट घेतला गेला. चांगली सुरुवात. दोन्ही संघांची आपण बाजू पाहिली तर समान पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्याही आपण पाहिले तर त्याहीच प्रतिस्पर्धीमध्ये पहिल्या चेंडूवर विकेट घेत होता. जबरदस्त. मॅचमध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळेल का? मॅच अजूनही ऑन. यावेळी नवीन फलंदाज दाखल होईल मिस्टर रोहित. यावेळी पुन्हा पॅटेची एज सेम आपण पाहतोय. सेम फील्ड सेम आपण पाहिला गेलं तर सेम झोनला चेंडूला पाठवण्याचं काम. फलंदाज होईल बाद. मिस्टर मानस मॅग्निफिशियंट गोलंदाजी. दुहेरी विकेट जाईल. धावा येतील 0. ऐकूया डीजेला. जबरदस्त अशी गोलंदाजी मात्र म्हणावी लागेल ती मानसांच्या साह्यानं. अगदी सेम झोनला आपण पाहिला गेलं सेम टप्पा. दोन्ही फलंदाज गडी मात्र गारतकर एका बाजूला सियोग एका बाजूला रोहित. ही दोन्ही जोडी मैदानाच्या आस्थाला पाठवण्याचं काम केलं गेलं. तो मानस 0-3 काय जबरदस्त गोलंदाजी. फिरका गोलंदाज म्हणून आपण पाहताय. दापोली गावचा ब्रँड अगदी पामच्या मैदानामध्ये चांगला धुमाकूळ घालत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज होईल मिस्टर आपण पाहिला गेलं तर मिस्टर विशाल. यावेळी मारण्याचा प्रयत्न देखील केला गेला पहिल्याच्या रिझनला. यावेळी चेंडू कितपर्यंत निघून जाईल आणि पाहू शकताय तिसऱ्या चेंडूवरती 1 बाउन्स विशालच्या बॅटेतून येईल. खणखणीत चौकार. 4 धावा. चांगलीशी बॅटिंग मात्र म्हणावी लागेल ते विशालाच्या साह्यानं. चांगला एक आपल्या संघाला देखील एक सन्मानाने 4 धावा देखील वैयक्तिक आणि सांघिक धावा असं खातं मात्र खऱ्या अर्थानं ओपन करून दिलं गेलंय. त्यावेळी पुनश्च मारण्याच्या प्रयत्नात त्यावेळी पळ जरूर काढला गेलाय. एक धावी ते घेतली जाईल. एका धावीने पाहू शकतायत यस वाईड जरूर आणि तदनंतर पाहू शकतायत अगदी 22 1+1 इज इक्वल टू 2 रन्स आणि 2 धावीने संघाची धावसंख्या 2 पोहोचेल ती तब्बल 6 धावा. डिक्लेरेशन झोन मध्ये पाहू शकतायत अगदी 7 धावा. यावेळी फटका सजवायचा होता. हवेमध्ये चेंडू बराच काळ क्षेत्ररक्षक पोहोचेल का? यावेळी सेकंड अटेम्प्टला झेल टिपेपर्यंत पाहायला मिळेल. विशालला संधी मात्र दिली जाते आणि 2च धावा इथे घेतल्या जातील. यावेळी पाहू शकताय थोडंसं वेट करावं लागेल. चेंडूला अगदी बॅटेवरती घ्यावं लागेल कारण विशालकडे देखील ती कॅपॅसिटी ती क्षमता आहे आणि त्या पद्धतीनं 2 विकेट गेल्यानंतर आता दिलेली गावाची जिम्मेदारी ती स्वीकारावी लागेल. कारण आयुष्यामध्ये जोखीम पत्करा, एक जबाबदारी घ्यायला शिका तर आपण यशाच्या यशस्वीपर्यंत पोहोचाल. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. जबरदस्त गोलंदाजी आणि फलंदाजी. यावेळी पुनश्च आपण पाहतायत फायनलच्या रिझनला मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोचता यावेळी चेंडू मात्र फरार होईल. चेंडू जाईल 1 बाउन्स. अगदी चेंडू आपण पाहिला गेला तर यावेळी येईल चौकार. विशाल ब्रँडचा ब्रँडेड 4 धावा. धन्यवाद टीमचे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 13 धावा.
13 रन्स ऑन स्कोर कार्ड. जबरदस्त बॅटिंग मात्र म्हणावी लागेल ते विशाल यांच्या साह्यानं. अगदी अजूनही शेवटचा एक चेंडू शेष पाहायला मिळेल. विशाल ऑन स्ट्राईकला. यावेळी जरूर मारण्याचा प्रयत्न, तितक्या ताकदीचा देखील चेंडू मात्र पाहायला मिळाला. आपण पाहायला मिळेल परंतु फलंदाज फलंदाज थोडं तंबूच्या असताना परत येईल. आपण पाहिला गेलात तर जबरदस्त अशी गोलंदाजी. अगदी 2 चौकार लगावल्यानंतर मानस त्यांनी चांगला डोक्यामध्ये मानस ठेवला गेला, विचार केला, अगदी पाहायला मिळेल. आणि तदनंतर यष्टी उडवण्याचा देखील विक्रम करेपर्यंत फलंदाज होईल बाद मिस्टर विशाल. एक षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 2 पोहोचेल ती तब्बल 13 धावा. चला पण लगेचच यानंतर सामना पाहायला मिळेल. यंगस्टर टेम्बी बी वर्सेस कुंबोली VRCC प्रॅक्टिस मॅच पाहायला आपल्याला मिळेल आजच्या दिवसामध्ये. यस, यावेळी पंजाबचे वटील, यावेळी सोयरी चेंडू पाहायला मिळाला. या सोयरी चेंडूने आपण पाहू शकताय अगदी चांगली अशी गोलंदाजी. यावेळी मारण्याच्या प्रयत्नात परंतु चेंडू कितपर्यंत निघून जाईल. पण यावेळी धावा घेतली जात नाही, फक्त वाईट धावा घेतली जाईल, फक्त वाईट आपण पाहतायत. चांगली अशी एक फलंदाजी करावी लागेल कारण अजूनही मैदानामध्ये मयूर आहे, कस्तुब आहे, तोपर्यंत मॅच अजूनही मात्र जिवंत आहे. यावेळी थोडस आपण पाहताय चेंडूला कुठेतरी पंच करायचं होतं, अगदी पॉईंटच्या रिझनला क्षेत्ररक्षक मात्र पोहोचेल. यावेळी फेकी करण्याच्या दुहेरीसाठी देखील प्रयत्न केला जाईल. मिस्टर कस्तुब चेंडूपर्यंत पोहोचेल. आपण पाहिला गेला तर नक्कीच जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द विकेट. दुहेरीवर समाधान मात्र म्हणावं लागेल आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 2 पोहोचेल ती तब्बल 17 धावा. सलग 2 सोयरी चेंडू, तदनंतर पहिला चेंडू पडला गेला. 2 धावा संपन्न केल्या मयूर यांच्या फलंदाजीतून. यावेळी व्यवस्थित बॅटेशी संपर्क पाहायला मिळत नाही, पण पाहू शकतायत अगदी स्क्वेअर मिड विकेटच्या रिझनला चेंडू पाठवलं जाईल. अगदी मयूरला फटका कुठेतरी ऑन साईडला सजवायचा होता, पण थोडंसं अपयश मानावं लागेल कारण आता दुधारी तलवारीचा वापर करावा लागेल. चला, कुंभवली VRCC संघाचा कर्णधार आपण लगेचच यायचंय. नाणेफेकीचा आपण कौल करणार आहोत. मिस्टर कस्तूब ऑन स्ट्राईकला. यावेळी चेंडूला हलक्याशा हाताने आपण पाहिला गेला, चेंडूला पंच केला, स्क्वेअर कट जरूर करायचा थर्डमॅनच्या रिझनला. एक डीप फॉरवर्ड मध्ये चेंडू मात्र निघून जाईल. फेकी जरूर करेपर्यंत पाहायला मिळेल फक्त 2च धावा इथे निष्पन्न केल्या जातील आणि दुहेरीने संघाची धावसंख्या 2 पोहोचेल ती तब्बल 20 धावा. फक्त एकेरी आणि दुहेरीवरती समाधान मात्र मानावं लागतं. ते पाम धमाका या संघाला. जर खरोखरच सामना जर जिंकवायचा असेल तर कस्तुपला धुरंधर, एक संकटमोचक, विध्वंसक आणि विस्फोटक अशी फलंदाजी करावी लागेल तर सामना पाम धमाका आपल्या घरच्या मैदानामध्ये जिंकू शकेल. ती क्षमता, ती शैली, ती कस्तुबकडे आहे. एक गुड पर्सनॅलिटी, एक युवा नेतृत्व. यावेळी थोडा पाहतायत बॉडी फ्रॉम अवे अगदी चेंडू मात्र होता, पण हलक्याशा हाताने चेंडूला दिशा दिली. डिक्लेरेशन झोन मध्ये पंच दर्शवतील आणि 2 धावा इथे घेतल्या जाईल आणि दुहेरीने संघाची धावसंख्या जो पोहोचेल ती तब्बल 22 धावा. 4 चेंडू फेकून दिले गेलेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. अजूनही 2 चेंडू शेष पाहायला भेटेल. काय जबरदस्त आपण पाहतायत यंगस्टार टेंबी यांच्या सौजन्याने भव्य दिव्य मॅचची स्पर्धा प्रत्येकाच्या भेटीला मात्र आली आहे. सगळं कॅमेरामॅन आपण पाहतायत मिस्टर बुन्ना. जिथे चेंडू जाईल तिथे चेंडू टिपण्याचं काम देखील बुन्ना कॅमेरामॅन करतायत. एक हार्डवर्क मात्र म्हणावं लागेल, एक चांगली नजर देखील त्यांच्याकडे आहे. यावेळी व्यवस्थित बॅटेशी संपर्क पाहायला मिळत नाही. जबरदस्त गोलंदाजी. अगदी चेंडू टप्पा पडल्यावरती चेंडू वेग घेतोय, चेंडू मात्र वळण घेईल आणि गोलंदाज यावेळी डॉट चेंडूचा चेंडू मात्र पाहायला मिळाला. जबरदस्त अशी गोलंदाजी. संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती तब्बल 22 धावा. यावेळी पाहू शकताय जरूर एक्स्ट्रा टीप कव्हरच्या रिझनला
या क्षेत्रात तैनात. दुहेरीसाठी प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. तिहेरीसाठी प्रयत्न असेल का, परंतु दोनच धावेवर समाधान मात्र मानावं लागेल. मिस्टर कस्तूब षटक किती संपलं जाईल आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती तब्बल 24 धावा. 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. जबरदस्त. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावांचं आव्हान. 12 चेंडू आणि 35 धावा. चला राहुल वडे आपणास निवेदन आहे, आपण कमेंट्री बॉक्स मध्ये पण यायचं आहे. राहुल वडे, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण यायचंय. बारा चेंडू 35 धावा. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला कस्तूब, एका बाजूला मयूर. स्वतःचं घरचं मैदान, किती ताकद वापरायची, किती ताकदीवरती चेंडू मात्र सीमापार जाऊ शकेल याचा परिपूर्ण अभ्यास मिस्टर मयूर ऑन स्ट्राईकला. यावेळी ज्याप्रमाणे म्हटल्याप्रमाणे चेंडू मात्र ऑन साईडला वळवलं जाईल. चेंडू मात्र जाईल पाम धमाक्याचा. धमाकेदार फलंदाजी मयूर. मॅक्सिमम 6 धावा. काही जबरदस्त अशी फलंदाजी मात्र म्हणावी लागेल. ज्या पद्धतीने आपण उल्लेख देखील केला तर नक्कीच मयूर यांचा, कारण ज्याच्याकडे सेन्सिबल क्रिकेट आहे, जो क्रिकेटमध्ये नक्की अग्रेसर आहे, अग्रगण्य जोडी आहे. खूपच देखण्याचा प्रहार जरूर केला गेला मिस्टर मयूर, ज्याच्याकडे क्षमता आहे, ज्याच्याकडे कॅपॅसिटी आहे, ॲबिलिटी आहे, तो मिस्टर मयूर मात्र पाहायला मिळतोय. मिस्टर पिंकल आपण पाहतायत गोलंदाज मार्कवर सज्ज होईल. यावेळी फुलर लाईनचा चेंडू सरळ मात्र चेंडूला वळवू जाईल. गेंद बल्ले से ऐसी नीली जैसी बंदूक की गोली की रफ्तार जैसी गेंद चल पड़ी आउट ऑफ द पार्क. व्हाट अ मॅक्सिमम 6 धावा. धन्यवाद डीजे. 10 चेंडू आणि 23 धावा. ज्याप्रमाणे पण उल्लेख केला मयूरकडे क्षमता आहे, ते नक्कीच निभावताना देखील पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने पाहायला मिळेल ऋतिक आणि तन्मयने फलंदाजी केली, पण तू शेर तो मी सव्वा शेर, तू सव्वा शेर तो मी बब्बर शेर, ही दाखवली गेली फलंदाजी ती मयूर यांच्या माध्यमातून. काय अगदी क्लास. आपण पाहिला गेलं तर टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये कृष्णा सातपुते असेल, अनेक जगताप असेल, असे बरेच मोठमोठे खेळाडू देखील टेनिस क्रिकेटमध्ये आपण अधिराज्य मात्र गाजवले गेले. पण ग्रामीण भागामध्ये देखील क्रिकेटला वेगळी पसंती मिळवत टेनिस क्रिकेटला एक मैत्रीपूर्ण क्रिकेट या संपूर्ण व्ह्यू रचनेमध्ये पाहायला मिळेल. यावेळी जबरदस्त फटका सजवायचा होता, पण चेंडू मात्र निघून जाईल कव्हरच्या व्हिजर मध्ये. हा येईल वन बाउन्स मयूर ब्रँडचा. ब्रँडेड खणखणीत चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. 9 चेंडू 19 धावा. काय जबरदस्त बॅटिंग, धुमाकूळ घातला गेलाय, संकटमोचक खेळी यावेळी मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र पाहायला मिळेल, अंगावरती चेंडू मात्र आढळेल.
आपण पाहू शकताय थोडंसं चेंडू टप्पा पडल्यावरती चेंडू मात्र थोडंसं अंगावरती येऊन आदळतोय. जबरदस्त अशी गोलंदाजी. पण पाहिला गेला तर चांगलासा चेंडू पाहायला मिळाला. यावेळी जरूर मात्र मारण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी मधोमध चेंडूला पाठवण्याचं काम करेपर्यंत महिर दुहेरीसाठी देखील प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या जाईल. जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या दुहेरीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 42 धावा. 7 चेंडू आणि 17 धावा. जबरदस्त मॅच अगदी रंगलाय. संपूर्ण मॅच मध्ये अजून मैदानाच्या आतमध्ये जिवंत ठेवली आहे ती मयूर या फलंदाजाने. काय क्लास इव्हन्सचे फटके पाहायला मिळाले ते मयूर यांच्या फळीतून. जबरदस्त बॅटिंग. यावेळी पुनश्च चेंडूला फेकून दिलं जाईल अगदी स्क्वेअर मिड विकेटच्या रिझनच्या डोक्यावरून. हा येईल मयूरचा खणखणीत षटकार. 6 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 48 धावा. 48 रन्स ऑन स्कोर कार्ड. जबरदस्त बॅटिंग. अजूनही 11 धावांचा पाठलाग करावा लागेल. एक जबरदस्त अशी बॅटिंग आपण पाहू शकतात मयूर यांच्या साह्यानं. सहा चेंडू आणि 11 धावा. जबरदस्त मॅच अगदी रंगरंगला आपण पाहताय. संपूर्ण मॅच अगदी दुमदुमलाय. काही जबरदस्त बॅटिंग मात्र म्हणावी लागेल ती मयूर यांच्या फळीतून. मॅग्निफिशियंट षटकार. कस्तूप अजूनही ऑन स्ट्राईकला. 6 चेंडू आणि 11 धावा. यावेळी सरळ चेंडूला ऑन साइडला फेकून दिलं जाईल. कस्तूप हम भी किसी से कम नहीं, तू शेर तो मैं सव्वा शेर, तू सव्वा शेर तो मैं बब्बर शेर. 6 धावा. काही फटकेबाजी पाहायला मिळते. अगदी पामचं मैदान गजबजलेलं पाहायला मिळेल आणि अगदी पाहायला मिळेल तो नक्कीच कस्तूप आणि एका बाजूला मयूर. काही जबरदस्त फलंदाजी केली गेली. 5 चेंडू आणि 5 धावा. 5 चेंडू 5 धाव्यांची गरज आपण पाहू शकतायत मिस्टर कस्तूप. यावेळी मारण्याच्या प्रयत्नात मिस्टर मंथन चेंडू थोडस बीट करेल, डॉट करेल आणि आपण पाहू शकतायत येणारे 4 चेंडू आणि 5 धावा. पहिल्या सुरुवातीला पाहिलं गेलं तर 3 गडी गारद करून सोडले जाईल. एका बाजूला विशाल, एका बाजूला रोहित देखील तंबूच्या असायला परतला. तदनंतर मिस्टर सियोग आणि आता नक्की धुराजी सांभाळली गेली ती कस्तूप आणि मयूर या फलंदाजाने. यावेळी अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ आपण पाहायला मिळते. चेंडू मात्र जाईल पण बाउन्स चौकार. 4 धावा. सुपर बॅटिंग बाय मिस्टर कस्तूप. चला विनंती आहे कुंभवली VRCC आपणास क्षेत्ररक्षणाचे आव्हान केले गेले. आपण पाहतायत यंगस्टर टिंबी नाणेफेकीचा गोल जिंकून फलंदाजी स्वीकारली गेली. वन ऑफ द मॅच पाम धमाका. काही धमाकेदार फलंदाजी पाहायला मिळते ती नक्कीच मयूर यांच्या माध्यमातून आणि एका बाजूला पाहायला मिळेल तो मिस्टर कस्तूप. चला आपण पाहतायत
क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचेल. एकच धाव इथे घेतली जाईल. एकेरीवरती समाधान आणि एकेरीने संघाची धावसंख्या 2 पोहोचेल ती तब्बल 3 धावा. चेंडू आपण पाहिले गेलेत तर मिस्टर हनी यांच्या माध्यमातून 3 चेंडू फेकून दिले गेलेत. अजूनही येणारे 3 चेंडू शेष पाहायला मिळतील. यावेळी फिरका गोलंदाज जरूर यावेळी चेंडू थोडस आपण पाहायला मिळेल. ऑफ ब्रेक केला गेला आणि एक डॉट चेंडू पाहायला मिळाला. चांगलीशी गोलंदाजी आपण पाहू शकतायत मिस्टर हनी यांच्या माध्यमातून. जबरदस्त चांगला स्पेस, एक क्वालिटी मारण्याचा प्रयत्न जरूर. चेंडू मात्र जाईल पण पाहायला मिळेल 1 बाउन्स आणि हा येईल राहुलचा चौकार. 4 धावा. चांगला चौकार लगावला गेला तर राहुल यांच्या साह्यानं जबरदस्त अशी बॅटिंग. यावेळी पुन्हा मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. क्षेत्ररक्षक मात्र पोहोचेल का? पण यावेळी नक्कीच जरूर अंडरम फेकी गेली जाईल. एकच धावेवर समाधान. एका धावेने संघाची धावसंख्येचा आपण विचार केला तर संघाची धावसंख्या 2 पोहोचेल ती तब्बल 8 धावा. 8 रन्स ऑन स्कोर कार्ड. जबरदस्त अशी गोलंदाजी मात्र म्हणावी लागेल. आपल्या प्रतिस्पर्धी संघाला रोखून ठेवलं जाईल. 2 षटक इथे संपलं जाईल. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती 8 धावा. अगदी 4च्या सरासरीने आपला संघ पुढे सरसावेल. मिस्टर दीपेश गोलंदाज मार्कवर मात्र सज्ज होईल. मिस्टर दीपेश आपण पाहतायत पहिल्या चेंडूवरती राहुल यांना चेंडू थोडस बीट केलाय. कुठेतरी राहुलला थोडंसं रीड करावं लागेल. राहुलची एक गुड पर्सनॅलिटी आहे. षटकार मारण्याची ताकद देखील त्याच्याकडे असेल. यावेळी थोडंसं ट्रॅक चेंज केला गेलाय. आपण पाहू शकता अगदी लेग स्टंपवर खेळवायचं होतं. थोडंसं आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द पिच पाहायला पत्र मिळेल का? परंतु यावेळी पंच वळाले. त्यानंतर सोयरी चेंडू पाहायला मिळाला. या सोयरी चेंडूने संघाची धावसंख्या 2 पोहोचेल ती तब्बल 9 धावा. यावेळी चांगला चेंडू जरूर होता परंतु पाहायला मिळेल का? परंतु थोडस नक्कीच मिस केलं गेलंय. ज्या चेंडूची आपण आतुरतेने वाट पाहत असतो तो थोडंसं हलक्याशा हातानं आपण पाहिला गेला तर लोअर फुलटॉस जरूर होता. थोडंसं दीपेशला आपण पाहतोय ऑन स्क्रीनला चेंडूला फिरवायचं होतं परंतु आपण पाहायला तिकीट चांगली एक देखण्याचा लुक पाहू शकता. दीपेशच्या साह्याने अगदी पंचांच्या डावीकडून राईट अप ओव्हर द विकेट सामोरे जातोय तो त्यांना राहुल. यावेळी चांगला फटका सजवायचा होता. आपण पाहताय क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरसावेल. फलंदाज होईल बाद. मिस्टर राहुल बॅक टू दी डकआउट. काय झाला सांग बरं. काय सांगू यार, सांगितलं ना गावाले तांब्यात चालू तिथं. माझे नशिबाला काही साधरू यार मला पाचणार. चल यार मला पाचणार गया भेटना पारू. चांगली अशी गोलंदाजी आपण पाहतोय दीपेशच्या साह्यानं. जबरदस्त अशी बॅटिंग, जबरदस्त अशी गोलंदाजी करावी देखील लागेल. यावेळी चेंडू टप्पा पडल्यावरती पाहू शकताय अगदी अवे फ्रॉम बॉडी, अगदी बॉडीपासून चेंडू थोडंसं लांब पाहायला मिळाला. अगदी सोयरी चेंडूची सांगता मात्र म्हणावी लागेल. या एका धावेने संघाची धावसंख्या 2 पोहोचली तब्बल 10 धावा. चांगली अशी गोलंदाजी दीपेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगला ऑफ ब्रेक नंतर त्यानंतर लेग ब्रेक नंतर स्लोवर डिलिव्हरी लोअर फुलटॉसचे चेंडू पाहायला मिळाले ते दीपेशच्या माध्यमातून. यावेळी जरूर लॉंग ऑफच्या रिझनला क्षेत्ररक्षक मात्र तैनात. चुकी करणार नाही. अचूक झेल टिपला जाईल. फलंदाज होईल बाद. बॅक टू दी डकआउट.
नवीन बॅटर पाहत आहेत मिस्टर यश एक डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दखल होईल त्यांना सामोरे जाईल मिस्टर दीपेश यावेळी जरूर फटका सजवायचा होता अगदी ऑन साइडला क्षेत्ररक्षक मात्र तैनात झेल टिपता येईल का येस इट्स अ गॉन जबरदस्त झेल टिपला जाईल फलंदाज होईल बाद पॅक टू दी डकआउट मॅग्निफिशंट कॅच तज्ञाला जना आली तज्ञाला मीठ लावू मिठतो गोठाकड ताडी हुबेसन तका हुबेसन ताडी वाडी तो हुबे ताडी पिना चल डगा मगा डगा मगा डगा मगा डगा मगा नत दडे मला धीरे 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 अशी ताडी नाही त्याच्यावरती जबरदस्त अशी गोलंदाजी आपण पाहू शकते दीपेशच्या सहाय्यानं आपण पाहतोय अगदी प्रतिस्पर्धी संघाला रोखून ठेवले गेले एका बाजूला ऋषिकेश एका बाजूला मिस्टर हनी ऑन हॅट्रिकचा चान्स घेईल का दीपेश गोलंदाज मार्क कसं होईल यावेळी चेंडू पाहू शकतायत इट्स व्हाईट बॉल पंचामचे वलटील मिस्टर रोशन ठाकूर जबरदस्त उत्तुंग अशी पंचगिरी एका बाजूला पाहायला मिळतील मिस्टर अक्षय राऊत एक रखरखत्या उन्हामध्ये कडाक्याच्या वातावरणामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत चांगलीशी गोलंदाजी दीपेशांच्या साह्यानं यावेळी जरूर चेंडू हवेमध्ये तरंगत असताना बराच काळ आपण पाहू शकतायत दीपेश चेंडूपर्यंत पोचतापर्यंत आपण पाहायला मिळेल दोन धावा सहजरित्या परिपूर्ण मात्र पाहायला मिळाल्या या दुहेरीनं संघाची धावसंख्या दोन पोहोचेल ती तब्बल 13 धावा मिस्टर अक्षय गोलंदाज मार्कवर मात्र सज्ज होईल आपण पाहू शकताय अगदी थेट लाईव्ह प्रक्षेपण पाटील नेटवर्कच्या साह्यानं लाईव्ह टेलिकास्ट या बळी मारण्याचा प्रयत्न जरूर थोडंसं बॅकफुटला येऊन चेंडूला पंच जरूर करायचा होता परंतु आपण पाहू शकताय मिड ऑफच्या रिझनपर्यंत चेंडू येईपर्यंत अगदी आपण पाहायला मिळाला तर अगदी कव्हरच्या रिझनपर्यंत एकच जावी ते घेतली जाईल एकेरीवरती समाधान विरकात चेंडू अगदी आपण पाहू शकताय स्लोवर डिलिव्हरी अक्षयच्या साह्यानं चेंडू टप्पा पडल्यावरती अल्पेशला चेंडू थोडंसं बीट करेल अल्पेश देखील मारण्याच्या प्रयत्नामध्ये आहे परंतु चेंडू वारंवार बीट होताना पाहायला मिळेल जबरदस्त अशी आपण पाहतोय कुंभोली VRCC संघ चांगली अशी एक दर्जेदार अशी गोलंदाजी यावेळी जरूर काय अल्पेशने चांगला समाचार घेतलाय मॅग्निफिशियंट चेंडू येतोय रडावर अल्पेशाच्या फळीतून चेंडू मात्र जाईल सीमा पार षटकार 6 धावा पाठीशी उभी आहे एक विराई गो पाठीशी उभी आहे एक विराई या 6 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या दोन पोहोचेल ती 20 धावा जबरदस्त फटका मात्र सजवला गेला चांगला समाचार जरूर घेतला गेला तर अल्पेश याच्याकडे एक्सपिरियन्स अनुभव आहेत बळी मारण्याचा प्रयत्न जरूर एक धाव इथे घेतली जाईल अल्पेश मारण्याचा प्रयत्न होता बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव इथे घेतली जाईल एकच धावेवर समाधान एकेरीने संघाची धावसंख्या दोन पोहोचेल ती 21 धावा साहिलने 6 मारला तर सचिन यांच्याकडून सचिन पिंपळे यांच्याकडून 500 रुपये स्वरूप पारितोषिक असेल यावेळी जरूर मात्र मारण्याचा प्रयत्न केला गेलाय 500 रुपये स्वरूप पारितोषिक मात्र मिळेल का परंतु येस यावेळी डन केला गेलाय पारितोषिक लगावलं काय 6 मारला काय जबरदस्त मॅग्निफिशियंट आणि 6 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या दोन पोहोचेल ती तब्बल 27 धावा पुन्हा षटकार लगावला होता सचिन पिंपळे यांच्याकडून पुन्हा एकदा 500 रुपये स्वरूप पारितोषिक असेल संघचित आपण पाहू शकतोय आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला शेवटचा एक चेंडू शेष पाहायला मिळेल
यावेळी चांगला फटका जरूर सजवायचा होता, परंतु यावेळी पाहू शकाल जबरदस्त वन बाउन्स चौकार ऑन साइडला आणि 4 धावीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 31 धावा बॅटर पॅचच्या साह्यानं आणि 32 धावांचा आव्हान 32 रन्स टू विन. दुय्य संधी डीजेला. एक विराई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्यावरी. एक विराई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्यावरी. ए माय आईलो ग तुझ्या दर्शनाला आईलो.